आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे खूप छान अशी ही टमॅटो सॉसची रेसिपी। अप्रतिम चवीचा बनतो आणि वेगवेगळ्या पदार्थांबरोबर आपण टमॅटो सॉस खातच असतो, तर घरच्या घरी बनवा आणि मनसोक्त खा। काही टमॅटो घेतलेत आणि सॉससाठी आपल्याला थोडंसं आलं, लसूण, कोथिंबीरीच्या काड्या, छोटासा कांदा आणि थोडंसं आपल्याला बीट लागणार आहे। सर्वात पहिल्यांदा आपण हे टमॅटो जे आहेत ते स्वच्छ धुवून कोरडे करून अशा फोडी करून घेणार आहोत। मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं साहित्य घ्यायचं आहे। तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल, सर्वात पहिल्यांदाच व्हिडिओ बघताय आणि जर व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सबरोबर शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। याचं आपण मिक्सरमधून बारीक वाटून घेणार आहोत, कढईत घेणार आहोत। गॅसची फ्लेम इथे मीडियम केलेली आहे। सतत हलवायचं आहे, हळूहळू करत ह्याचा रंग चेंज होणार आहे। रंग इथे बदललेला आहे, तुम्ही बघू शकता अप्रतिम रंग आलेला आहे। आणि इथे आपल्याला घालून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। लाल तिखट सुद्धा यामध्ये ॲड करायचं आहे, साखर ॲड करायची आहे। सविस्तर रेसिपी चॅनलवरती आहे, जरूर विजिट करा आणि जर रेसिपी आवडली तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। थोडंसं आपल्याला इथे दालचिनी आणि काळी मिरी पावडरसुद्धा यामध्ये ॲड करायची। परत एकदा हलवून घेऊयात। साधारण 5 मिनिटानंतर यामध्ये आपल्याला व्हिनेगरसुद्धा घालायचं आहे। 3 चमचे व्हिनेगर मी ॲड केलेलं आहे। छानपैकी मिक्स करून घेऊयात आणि काही मिनिटातच आपला सॉस तयार होणार आहे। इथे घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे, तुम्ही बघू शकता। इथे साधारण 10 ते 12 मिनिटं झालेली आहेत। आता आपण हे सगळं जे मिश्रण जे आहे, पेस्ट जी आहे ती गाळून घेणार आहोत। चोथा जो आहे तो बाजूला करून घ्यायचा आहे आणि परत एकदा अशा पद्धतीने आपण सगळं काही स्टेन करून झाल्यानंतर परत एकदा आपण कढईमध्ये घेणार आहोत आणि थिक होईपर्यंतच, म्हणजेच घट्ट होईपर्यंत याला ढवळत राहणार आहोत। तर गॅसची फ्लेम इथे मी लो ठेवलेली आहे। लो फ्लेमवरती आपल्याला सतत हलवायचं आहे आणि काही मिनिटाचा सॉस तयार होणार आहे। तुम्ही इथे बघू शकता अप्रतिम झालेला आहे हा सॉस। याचा मी आस्वाद घेणार आहे, तुम्हीही जरूर घ्या। थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।